माझं नाव डॉक्टर देवदत्त अच्युत दिवेकर. मी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंध संस्थान पुणे इथं उपसंचालक पदावरती कार्यरत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की नुकतंच केंद्र सरकारने त्रिभुवन सहकारी विद्यापीठ स्थापना करण्याचा निर्णय घेतलाय. त्या संदर्भाचं विधेयक लोकसभेमध्ये पारित झालेलं आहे. सहकार विद्यापीठ ही काळाची गरज होती आणि त्याबद्दल केंद्र सरकारचं आणि विशेष करून आपले केंद्रीय सहकार मंत्री अमित भाई शाह यांचं अभिनंदन मी या निमित्ताने करतो. सहकार क्षेत्र भारतामधलं जे सहकार क्षेत्र आहे हे अत्यंत मोठं क्षेत्र आहे. ज्याच्यामध्ये 8.5 लाख सहकारी संस्था भारतामध्ये कार्यरत आहे आणि त्याच्याशी संबंधित 30 कोटी सभासद जवळपास त्यांच्याशी संबंधित आहे. सहकारी संस्था ह्या एक व्यवसाय म्हणून काम करत असतात. एक व्यवसाय म्हणून काम करत असताना त्यांना नफा कमवणं हे महत्वाचं असतं. बाकीच्या संस्था ज्या असतात यांचं उद्दिष्ट नफा कमवणं इतकंच असतं, पण सहकारी संस्था विशेष करून जर बघितलं तर त्यांचं उद्दिष्ट जे असतं ते फक्त नफा न कमवता सामाजिक बांधिलकी हाही महत्वाचा विषय असतो. पण हे करत असताना व्यावसायिक पद्धतीनं काम करणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि व्यावसायिक पद्धतीनं काम करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ हे अत्यंत आवश्यक आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ हे संस्था व्यावसायिक पद्धतीने चालवण्यासाठी मदत करेल. पण सहकारी संस्थांचं एक वैशिष्ट्य जे आहे की ह्या लोकशाही पद्धतीने कार्यरत असतात. त्यामुळं ह्याचे जे निर्णय असतात हे सहकारी संस्थांचे सभासद घेत असतात. त्यामुळं सहकारी संस्थांचे सभासद सुद्धा प्रशिक्षित असणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि हेच ओळखून मला असं वाटतंय की केंद्र सरकारने आणि केंद्रीय सहकारी मंत्रालयाने हा निर्णय घेतला असावा आणि हा अत्यंत स्तुत्य आहे. भारतामध्ये सहकार शिक्षण प्रशिक्षणासाठी अशी स्वतंत्र व्यवस्था आजपर्यंत अस्तित्वात नव्हती. भारतामध्ये जवळपास 350 ते 400 संस्था या संदर्भात कार्यरत आहेत. पण असं सहकार विद्यापीठ असं आपल्याकडे भारतामध्ये आतापर्यंत नव्हतं. जगामध्ये काही देशांच्या मध्ये अशा प्रकारचं विद्यापीठ आहे, पण भारतामध्ये अशा प्रकारचा प्रयत्न हा पहिल्यांदाच झालाय. त्याबद्दल मी केंद्र सरकारचं अभिनंदन करतो आणि या सहकार विद्यापीठामार्फत सहकार शिक्षण प्रशिक्षण त्यामधलं संशोधन या सगळ्या गोष्टी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने होतील आणि याचा खूप मोठा फायदा आपल्या सहकारी संस्थांना आणि सहकारी संस्थांच्या सभासदांना आणि आपल्या जनसामान्यांना होईल याबद्दल मला कोणतीही शंका नाही. पुन्हा एकदा केंद्र सरकारचं आणि केंद्रीय सहकार मंत्री महोदयांचं मी या प्रसंगी अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद.